नमस्कार भावी शिक्षक हो. आज आपण TIT टेट प्रश्नपत्रिका क्रमांक 11 जी 2017ला झाली होती त्यातील व त्यापुढील 5 प्रश्नांमधील फक्त मराठी विभाग पाहणार आहोत. तर पहा, 2 नंबरला मराठीचा प्रश्न आला होता. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? तर सूर्यावर्त पर्याय क्रमांक 4 हा अशुद्ध शब्द आहे, कारण इथं सहला जो उकार आहे तो दुसरा हवा होता. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 26 नंबरला आला होता. पुढील म्हण पूर्ण करा. वासरात लंगडी गाय शहाणी पर्याय क्रमांक C ह्याचे योग्य उत्तर आहे. त्याआधी 21 नंबरला पण मराठीचा प्रश्न होता. पहा, यामध्ये काय विचारलेलं आहे की गणेश या शब्दाची संधी सोडवा. तर गण अधिक ईश पर्याय क्रमांक B ह्याचे योग्य उत्तर आहे. तारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तारकच्या विरुद्धार्थी मारक पर्याय क्रमांक C. तारक म्हणजे तारणारा, त्याच्या विरुद्ध होणार मारक, मारक म्हणजे मारणारा. खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? 98 नंबरला पहा, मी येत होतो, मी येणार होतो, मी येणारच होतो, मी नाही येणार होतो पर्याय क्रमांक D हे याचे योग्य उत्तर आहे. तुमच्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला या वाक्यातील विशेषण कोणते? तर द्विगुणित पर्याय क्रमांक D ह्याचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आणि पहा, निशस्त्र, निशस्त्र पर्याय क्रमांक C पहा, निशस्त्र. नि नंतर विसर्ग येतो आणि सला त जोडलेलं आहे पर्याय क्रमांक C. त्यानंतर 141 नंबरला होता पहा मराठीचा प्रश्न की खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? तर पहा, तिन्ही शब्द स्त्रीलिंगी आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक D वरील सर्व हे उत्तर येणार आहे. त्यानंतर 146 नंबरला होता डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? डोळ्याचा समानार्थी नयन, लोचन. तर बघा, या ठिकाणी नयन आलेला आहे पर्याय क्रमांक A. पुढील जोड शब्द पूर्ण करा. गोरा, गोमटा पर्याय क्रमांक A. चल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? चल, अचल पर्याय क्रमांक A. एकमेकावर अवलंबून असणारे परस्परावलंबी पर्याय क्रमांक C. खडे फोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर दोष देणे पर्याय क्रमांक C. प्रश्नपत्रिका 12वी आता आपण सोडवत आहोत. यातील मराठी विभाग पहा. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक A हाच काय आहे, पर्याय क्रमांक C हा अशुद्ध शब्द आहे, कारण तला इथं दुसरी विलांटी हवी होती. 3 लिहिताना त्यांनी पहिली विलांटी दिलेत. त्यानंतर बघा, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता म्हटले? तर मित्र. मित्र हा सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आणि आहे याचं उत्तर पर्याय क्रमांक D. त्यानंतर अशुद्ध वाक्य कोणते? खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? तर या ठिकाणी पहा, ऑप्शन D. पुढील म्हण पूर्ण करा. ऐकावे जनाचे, करावे मनाचे पर्याय क्रमांक D. आय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आयच्या विरुद्धार्थी व्यय असा येणार पर्याय क्रमांक C. पाहायचं पर्याय क्रमांक C. तुमच्या शाळेतील मुले चांगली आहेत या वाक्यातील विशेषण ओळखा. तर चांगली हे यातील विशेषण आहे पर्याय क्रमांक D. नेक्स्ट पहा, आकाशात गमन करणारा खग पर्याय क्रमांक D. 80 नंबरला पहा, माशा मारणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर निरुद्योगी असणे असा या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? माता, पिता, काका, मामा. तर पर्याय क्रमांक A माता हा आपला योग्य पर्याय आहे. नेक्स्ट पहा, बंधू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बंधू. तर पहा, पर्याय क्रमांक D भ्राता हे याचे योग्य काय आहे उत्तर आहे. पहा, खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, वरील सर्व. तर वरील सर्व काय आहेत? शुद्ध वाक्य आहेत. नेक्स्ट पहा, पुढील जोड शब्द पूर्ण करा. नोकर, चाकर पर्याय क्रमांक B. नेक्स्ट पहा, उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उपकार, अपकार पर्याय क्रमांक C. यानंतर आपण प्रश्नपत्रिका 13वी पाहणार आहोत. तर यामध्ये मराठी विभाग पहा. वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
खाली, वधू, शाप, वरील सर्व आणि पर्याय क्रमांक डी वरील सर्व ह्याचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? परमात्मा, परमेश्वर, परम. आणि पहा, यापैकी नाही, तर उत्तर येणार आहे यापैकी नाही. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? कुत्रा, ससा, कासव, सासू. तर पर्याय क्रमांक डी सासू हे काय आहे योग्य उत्तर आहे. ते माझे पुस्तक आहे या वाक्यातील विशेषण ओळखा. तर पुस्तक कुणाचे? माझे, म्हणजे पुस्तक या नामाविषयी माझे या शब्दाने विशेष माहिती सांगितलेली आहे. पर्याय क्रमांक बी हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट पहा, पाणी पाजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर पराभव करणे. त्याआधीचा प्रश्न होता बघा 88 नंबरला. पुढील जोडशब्द पूर्ण करा. केर, कचरा. पर्याय क्रमांक सी. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? पहा या ठिकाणी ए पक्वान्न हा शुद्ध शब्द आहे. तर पंक्ती या ठिकाणी दुसरी विलांटी हवी. पंचायत, पंचायत किंवा पंचायत या ठिकाणी ईच्या ठिकाणी काय पाहिजे? दीर्घ ई पाहिजे. पटांगणमध्ये नळच्या ठिकाणी बांधणं हवं होतं. गंगोद या शब्दाची संधी सोडवा. गंगा अधिक ओघ. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर आहे. कनक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कनक म्हणजे सोने. आणखीन एक हेम. पुढील म्हण पूर्ण करा. दुरून डोंगर साजरे. पर्याय क्रमांक डी. खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? पहा, त्या पिंजऱ्यात 5 पाखरू आहेत. तर या ठिकाणी पिंजऱ्यात 5 अनेक वचन आहे, पाखरे हवे होते, त्यामुळे हा शुद्ध होणार. आंब्याच्या झाडावर खूप पाखरू आहेत, हे पण चुकलंय, कारण पाखरे हे अनेक वचन होते. पाखरांनी किलबिल केली. तर या ठिकाणी हे काय आहे? पाखरांनी किलबिल केली हे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी. पहा, मागून जन्मलेला अनुज, त्यामुळे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. पै या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पै म्हणजे पाणी आणि दूध असे ए व बी दोन्ही बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक डी ह्याचे योग्य उत्तर येणार आहे. त्यापुढचा प्रश्न आहे, उच्च या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उच्चच्या विरुद्धार्थी येणार नीच. पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट पहा 196ला. खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? माझे गाव सुंदर आहे. माझे गाव पर्वताच्या कुशीत आहे. माझ्या गावाचे शीर्षक सुंदरबन आहे. तर या ठिकाणी पहा, तर पर्याय क्रमांक सी हे काय आहे? चूक आहे, कारण माझ्या गावाचे शीर्षक म्हणत नाही, तर माझ्या गावाचे नाव म्हणतात, त्यामुळे पर्याय क्रमांक सी इथं चुकलेलं आहे. आता पाहूया आपण प्रश्नपत्रिका 14 आणि त्यातील मराठी विभाग. तर पहा, तुम्हाला जर या प्रश्नपत्रिकांचा उपयोग या थर्ड डेटमध्ये झाला असेल तर नक्की कमेंट करा. तर परीक्षा चालू आहे आणि त्यामुळे मला कळू दे की ह्या आपल्या 2017च्या क्वेश्चन पेपरचा तुम्हाला काही थोडा तरी उपयोग झाला का, त्यामुळे नक्की कमेंट करा. त्या नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तरणोपाय. तरणोपाय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तरणोपाय, निरुपाय. पर्याय क्रमांक ए. खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द कोणता? हत्या, भ्रूणहत्या, हत्यारा, हत्यार. तर पहा, ते हत्यार या शब्दाला ते हे सर्वनाम लागते, म्हणजेच पर्याय क्रमांक डी ह्याचे योग्य उत्तर होणार आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? जठराग्नी, जठरग्नी, जठराग्नी. तर बघा, पर्याय क्रमांक बी हे याचे योग्य उत्तर आहे, जठराग्नी. फडशा पाडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? फडशा पाडणे म्हणजे संपविणे. पर्याय क्रमांक बी. पुढील जोडशब्द पूर्ण करा. लुळा, पांगळा. पर्याय क्रमांक बी. हा नेक्स्ट, वारंवार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? वारंवारच्या विरुद्धार्थी कधीतरी होणार आहे, कारण सतत, नेहमी, वरचेवर हे काय आहेत? वारंवारचे समानार्थी शब्द आहेत. तत्पूर्वी 131ला एक प्रश्न आला होता. पहा, ती त्याची पिशवी आहे या वाक्यातील विशेषण कोणते? तर त्याची हे काय आहे? विशेषण आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 135 नंबरला. काय आहे बघा, पुढील म्हण पूर्ण करा. नाचता येईना अंगण वाकडे. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर श्रम न करता खाणारा कोण?
ऐत खाऊ पर्याय क्रमांक सी. नंतर इत्यादी या शब्दाची संधी सोडवा. इति अधिक आदी पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर आहे. ऐदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आणि ऐदीच्या समानार्थी होतो सुस्त. खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द कोणता? क्षुधा, क्षेत्र, क्षमता आणि काय क्षमा. तर पर्याय क्रमांक बी ते क्षेत्र, त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे याचे योग्य उत्तर आहे. 195ला पहा. बेगडी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? खरा, दिखाऊ, अस्सल, पाण्यातील मासा. तर बेगडी म्हणजे दिखाऊ, पर्याय क्रमांक बी. आता आपण प्रश्नपत्रिका 15 जी 2017ला झाली होती त्यातील मराठी विभाग जोडूनच घेऊयात. तर पहा, यामधील मराठीचा प्रश्न किती नंबरला आला होता? पुढील म्हण पूर्ण करा. आयत्या बिळात नागोबा, पर्याय क्रमांक ए. त्यानंतरचा प्रश्न 16 नंबरला होता. पुढील जोड शब्द पूर्ण करा. पहा, उलट, सुलट, पर्याय क्रमांक ए. 68 नंबरला पहा. विषण्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? विषण्ण, प्रसन्न, पर्याय क्रमांक डी. पहा, कुणाचाही आधार नसलेला निराधार, पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक बी हेचे योग्य उत्तर होणार आहे. दमट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? दमट म्हणजे ओलसर, पर्याय क्रमांक सी. आज नदीकडे जाणारे सर्व रस्ते बंद आहेत या वाक्यातील विशेषण कोणते? तर सर्व रस्ते म्हणजे सर्व हा काय झाला? विशेषण आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? नीता कपडे धुत आहे, तो आंबा खात आहे, आम्ही सर्व सहलीला जाणार आहोत, ते सर्व विट्टी दांडूला खेळत आहेत. तर पहा, ते सर्व विट्टी दांडू खेळत आहेत, ला तिथे नको होतं, त्यामुळे पर्याय क्रमांक डी हेचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द कोणता? पहा, सुवासिनी, सुशिक्षित, सुलक्षण, सुरपती. पर्याय क्रमांक सी हेचे योग्य उत्तर आहे, ते सुलक्षण. पहा, जलोग या शब्दाची संधी सोडवा. तर जल अधिक ओघ, पर्याय क्रमांक बी ह्याचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? खसखशीत, खसखशीत, तर पर्याय क्रमांक ए ह्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? झपाटणे, झांजर, झावळणे, झिंगणे, पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 10 ते 15पर्यंतचे मराठीचे क्वेश्चन पाहिले. तर पहा, तुम्हाला थर्ड टेस्टसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि ज्याने टेट दिली त्यांना जर या 2015च्या क्वेश्चन पेपरचा उपयोग झाला असेल तर नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.